धन्यवाद सभापती महोदय. ह्यालाच अनुसरून सभापती महोदय माझा एक प्रश्न असा आहे की सभागृहामध्ये मंत्री महोदय मत्स्य विभागाचे आहेत, ज्या बंदरावरती आमच्या महिला भगिनी कोळंबी सोलतात त्या महिलांच्या बोटातनं अतिशय रक्त निघतं. खूप गरीब महिला भगिनी आहेत. त्यासाठी आपण काय उपाययोजना केली आहे का करणार आहात? तसंच स्वच्छतेच्या माध्यमातून त्या बंदरावरती आपण काय व्यवसाय उपाययोजना करणार याची माहिती द्या. नगर विकास विभागाची चर्चा सुरू आहे. मत्स्य विभाग आला, व्यावसायिक आला आणि अनायसे मंत्री महोदय सभागृहात आहे. महिला भगिनींचा नाही अनायसे म्हणजे या विषयाला अनुसरून सभापती महोदय सभागृहात आहेत आणि महिला भगिनींचा विषय आहे म्हणून हा विषय मी सभागृहात मांडले. ते मला परवानगी देतील मध्ये बोलण्याची. मुद्दा असा आहे, ताईंचा अतिशय महत्त्वाचा विषय. त्या बाबतीमध्ये आम्ही नेमकं मत्स्य खातं म्हणून काय उपाययोजना करतोय. सभापती महोदय, जेव्हा आमच्या मच्छीमार भगिनी जेव्हा मच्छी सोलतात तर कधी कधी त्यांना नखांना फार मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होतो आणि त्यासाठी आपण मेक इन इंडियापासून ते बाहेरगावावरून काही ग्लव्ज आता मागवण्याचं आम्ही ऑर्डर दिलेला आहे, जेणेकरून मच्छीमार मच्छी विकणाऱ्या ज्या आमच्या माता भगिनी आहे त्यांना आम्ही मत्स्य खात्याच्या माध्यमातून ते ग्लव्ज देणार आहोत, जेणेकरून त्यांना हाताला होणारा त्रास तो होणार नाही. त्याचबरोबर या विविध मच्छी मार्केटकडे होणारा जी काही दुर्गंधी आहे, कचरा आहे, तोही एकंदरीत त्याच्यावरही उपाययोजना करण्यासाठी आमचे विविध कार्यक्रम सुरू आहेत. लवकरच ताईंबरोबर मी बैठक घेऊन ही सगळी माहिती त्यांना देण्यात येईल.